आणि गृहमंत्री अमित शहा संसद भवनात पोहोचलेले आहेत। अमित शहा संसद भवन परिसरामध्ये संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत। आता संसदेमध्ये ते काय भाष्य करतात हे पाहावं लागणार आहे। संदीप राजगोळकर अपडेट देत आहेत। संदीप, अमित शहा दाखल झालेल्या संसदेमध्ये कदाचित लोकसभेमध्ये ते निवेदन देण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र त्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत सध्या अमित शहा यांची बैठक चालू आहे। एकीकडे सरकारनं जाहीर केलेलं आहे प्रामुख्यानं की आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी आम्ही तयार आहे। जितेंद्र सिंह यांनी आता काही वेळापूर्वी माध्यमांना सांगितलं आहे की चर्चा करायला सरकार तयार आहे आणि यावर नक्कीच आम्ही तोडगा काढायचा देखील प्रयत्न करू। मात्र त्यापूर्वी आज पाहायला गेलं तर लोकसभा असेल राज्यसभा असेल दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आक्रमक झालेले होते। मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता आणि त्या अनुषंगानं अमित शहा आज काय बोलतात का याकडे आता देशाचं लक्ष असणार आहे। कारण मल्लिकार्जुन खरगे यांनी जोपर्यंत सरकारमार्फत काही निवेदन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही असं म्हटलेलं होतं। त्यामुळे आज जवळपास आता 26-27 दिवस झाले जंतर मंतरवर आंदोलन जे आहे ते चालू आहे काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं आणि त्यामुळं आज नेमकं सरकारमार्फत लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये काय सांगितलं जातं हे बघावं लागणार आहे। नम्रता, अगदी संदीप अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अमित शहा त्यामुळे आता निवेदन देतात का संसदेमध्ये हे आपल्याला पाहावं लागेल।